घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरीची टोळी गजाआड. चंद्रपूर शहर पोलिसांनी केले 7 गुन्हे उघड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चोरी गेलेल्या वाहनाच्या शोधात चंद्रपूर शहर पोलिसांना गुन्हेगाराची टोळीच गळायला लागली. घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी करणारी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या 4 आरोपींना अटक करीत 7 वेगवेगळ्या गुन्ह्यातील 5,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बाबूपेठ परिसरातील इसम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी रॅलीमध्ये गेले असता परत आल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून अलमारीतील सोने चांदीचे दागिने व नगदी रक्कम चोरी झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी व्यंकटेश उर्फ व्यंकय्या कोपेलवार याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपीने स्नेहा उर्फ भारती उर्फ मुस्कान व तन्वीर बेग राहणार चंद्रपूर सोबत मिळून दिनांक 14 एप्रिलला बाबूपेठ तर 17 एप्रिलला राजुरा येथे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या मोहम्मद फैजान मोहम्मद वकील अन्सारी याला नागपूर येथून अटक करण्यात आली. आरोपी व्यंकटेश उर्फ व्यंकय्या महेंद्र कोपेलवार वय वर्ष 22 राहणार महाकाली कॉलरी चंद्रपूर, स्नेहा उर्फ भारती उर्फ मुस्कान सुरेश खैरे वय वर्ष 29 राहणार नुराणी मस्जिद जवळ भिवापूर वाट चंद्रपूर, तन्वीर कदीर बेग वय वर्ष 24 राहणार बंगाराम चौक भिवापूर वाट चंद्रपूर व मोहम्मद फैजान मोहम्मद वकील अन्सारी वय वर्ष 40 राहणार कब्रिस्तान रोड कमाल अन्सारी हाऊस जवळ महात्मा फुले बाजार भारखेडा नागपूर जिल्हा नागपूर अशा एकूण 4 आरोपींना अटक करीत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, नगदी रक्कम व एक मोटरसायकल असा 3,96,000 रुपयांचा मुद्देमाल तर राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत 3 गुन्ह्यातील 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल तर नागपूर येथून चोरी केलेली मोटरसायकल असा एकूण 7 गुन्ह्यातील 5,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कार्यवाही सुदर्शन मोमक्का पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रीना जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरेके पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांच्या नेतृत्वात संदीप बच्चिरे पोलीस उपनिरीक्षक कोल्टे, पोलीस हवालदार सचिन बोरकर, संतोष कुमार कनकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, राहुल चितोडे, इर्शाद खान, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास महाराष्ट्र पोलीस भावना रामटेके व संतोष कुमार कनकम करीत आहेत. पोलीस स्टेशन शहर या ठिकाणी 14 एप्रिलला बाबूपेठ एरियातील किरण कांबळे नावाचे तक्रारदार पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आलेले होते. 14 एप्रिल रॅली जयंती साजरी करण्यासाठी घराबाहेर 7 वाजता पडले. रात्री 12 वाजता येऊन पाहिलं असता त्यांच्या कुणीतरी अज्ञात चोराने घरामध्ये घराचा कडी कुलूप तोंडात कडी आणि कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून त्यांचं जे काही सोन्याचा काही ऐवज होता साधारणतः 4 तोळ्याचा आणि काही पैसे हे दागिने चोरून नेले अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झालेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सिटी पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. गुन्ह्यातील घटना स्थळाची पाहणी केली आणि इतर काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरनं आणि तांत्रिक विश्लेषणावरनं आमची टीम अविरतपणे सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना साधारणतः एक 16 तारखेला सदर गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे. सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भारती उर्फ स्नेहा उर्फ मुस्कान, तिचा साथीदार तन्वीर बेग आणि व्यंकय्या ह्या तिघेही रेकॉर्डवरील आरोपी आहेत. तिघांनी मिळून केल्याबाबत निष्पन्न झाल्याने तिघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली होती. अटकेदरम्यान त्यांना अधिकृत गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या केल्याबाबत कबूल केलेला आहे. PCR मध्ये असताना त्यांनी राजुरा या ठिकाणी जवळपास 3 गुन्हे केल्याबाबत 392, परत घरफोडी, वाहन चोरी अशा स्वरूपाचा गुन्हा केल्याचा, परत नागपूर या ठिकाणी वाहन चोरी केल्याचा आणि सिटी हद्दीमध्ये मार्च महिन्यात आणि ह्याच्या पूर्वी पण 2 घरफोड्या केल्याच्या असे एकूण 7 गुन्हे केल्याबाबतची कबुली दिलेली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस करून गुन्ह्यातील जो ऐवज आहे आता पावे तो 5,46,000चा जप्त करण्यात आलेला आहे. यातील त्यांना सहाय्य करणारा एक 4था आरोपी
फैजान जो नागपूरचा रहिवासी आहे याला सुद्धा गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.